कॉलेजला पोरी तेव्हा जातात जेव्हा त्यांचा बॉयफ्रेंड असतो. आम्ही तर सिंगल पोरं. आम्ही कॉलेजला तेव्हा जाणार जेव्हा आमच्या सोबत मित्र असणार. हा, एका गाडीवर 3 जण 50 पेट्रोल टाकून. इशेच खोले आमचा यू. डोळ्यात डोळे घालून असं बघायचं डायरेक्ट पोरगी म्हणली पाहिजे बस की आता. हृदयात तर सगळेच ठेवतात. मी तुला फ्रीज मध्ये ठेवल. तू खराब नाही झाला पाहिजे बाबा. तसं ऐकायचं नाही तर डोळ्यात अंगारात घालतो. अहो काय ग? आपल्याकडे 50 कोटी असतात. एवढी झाड पडली असते ना आपल्या घरी. हा मग काय ग? पण आता आपल्याकडे 200 कोटी. कस काय? हे बघ, ही 100 कोटी आणि ही 100 कोटी. 200 कोटी. 200 कोटी. तुम्हाला वाटतंय काय आम्ही गावभर हिंडतो म्हणजे आम्ही मोकार आहेत टुकार आहेत? अरे तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, खरे गावाचे राजे माणसं तर आम्ही आहेत. आम्हाला बघावं लागतंय कसा कामधंदा चालू आहे, कोण काय करायला आहे, कुणकड कोणाची नजर आहे, ह्याच्यावर लक्ष असतं. काल स्वप्नात होती, आज सत्यात आहे. घेतली बर का कष्टाच्या जीवावर. #बिझनेस. लहानपणी पैशाची गरज नव्हती, तर नातेवाईक नको नको म्हणता पैसे देऊन जायचे. आता ऍक्च्युअली गेले खरंच लय पैशाची गरज आहे. नातेवाईक समोर दिसनाच कुठं मुलातल्यात काय माहिती. काल शेजारच्या मुलीचं लग्न झालं. तिला सासरी पाठविताना तिचे आई बाप खूप रडत होते. मला काय बघवलं नाही. मी पण तिच्या बापाच्या कानात जाऊन म्हणले की एवढंच दुःख वाटायला तर मला द्यायची, शेजारीच राहिली असती. रडके टेटस टाकून कशाला उगाच प्रेमाला बदनाम करतात. तुमचं पिल्लूच बाहेरचं निघलं, त्यात प्रेमाची तरी काय चूक. लावा गाणं लावा. आता काय बुटक्या मुलीला लवकरच राग येतो, कारण त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायला जास्त वेळ लागत नाही. शुभम भाऊ, तू दारू का पिलाय? साक्षी सोडून गेली म्हणून. साक्षी का सोडून गेली? दारू पितोय म्हणून. ऐक ना मम्मी, मी आणि माझे फ्रेंड कोकणात फिरायला जाणार आहे. जाऊ का? जायचं नाही, लग्न झाल्यावरती नवऱ्यासोबत जायचं. अगं मग तो पण आहे ना. नुसते रोज रोज भांडता तुम्ही माझ्यासोबत, मला वैताग आलाय आता. हा मग प्रेम तुझ्यावर केलंय ना, मग भांडण करायला का तुझ्या आईकडे जाऊ का तिकडे? हा चल उठ. निघ ना. ती मला बोलती की तू माझ्या प्रेमात कसा पडला. इतिहास साक्षीदार आहे. कुठलंही व्यसन नसलेल्या मुलाला भांडकुदळीच बायको भेटते, आणि ज्या माणसाला सगळी व्यसन आहेत त्याची बायको खूप संस्कारी आणि समजूतदार असते. खरं आहे की नाही? भावांनो, आयुष्य लय कमी आहे, त्यामुळे दाता येत तोपर्यंत हसून घ्या. नवीन वर्ष येत आहे म्हणून उगाच उड्या मारू नका. कॅलेंडरचं फक्त पान बदलणार आहे. आपलं फुटकं नशीब नाही आणि बायका बी त्याच राहणार आहेत. उगाच उड्या मारू नका. कैसे बनावं उसकी बुंदी, आता बोलायला लागली हिंदी. अशी बायको लय नौटंदी, आता बोलायला लागली हिंदी. बाबा चल गोव्याला जाऊन फिरून येऊ. अरे पण माझ्याकडे पैसे नाही ना. पैसे माझ्याकडे पण नाही रे. मी प्लॅन करतो, तू कॅन्सल कर. प्रेमभंग झालेल्या मित्रासोबत राहायची एक वेगळीच मजा आहे बर का. त्याला तिची आठवण करून द्यायची आणि फुकटची दारू प्यायची. काय जो हमको ओळखता है हम उसको ओळखता है, और जो हमें नहीं ओळखता हम भी उसे नहीं ओळखते. भावा, हसत खेळत राहत जा. लग्न झाल्यावर तुझ्या मागे 7.5 लागणार आहे, म्हणून सांगते, हस जरा.
काळे इकडे. प्रांजल, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. आणि तुझं? लग्नात नवरदेवला घोड्यावर का बसवलं जातं? कारण त्याला शेवटचं सांगितलं असतंय, वेळ आहे पळून जा. पण ते येडं हसता हसता डीजे पुढे नाचतं आणि आयुष्यभर बोंबलत बसतं. माझ्या सोबत लग्न केलंय म्हणून तुला अशा गाडी बसाय भेटत आहे, नाही तर बसायचं दिल नसतं भेटलं. कळालं का? नका सांगू तुमचं पुताक. तुमच्यापेक्षा बारी गाडी मध्ये भावाकडं R15. भावा सोबत ये मग R15 बसून. सुधरा, काम धंदे करा. इथे लग्न झालेल्या बायका पळून जायला लागलेत आणि ह्याला वाटतंय एज आयटम शेवटपर्यंत साथ देईल. काय घोरकली हो आलंय बाबा. 11 ते 12 वर्षाची पोरं ब्लॉग बनवू लागलेत. बात सही आहे. आणि 15 ते 16चे पोरं प्रेमाच्या रेशीम गाठी बांधून राहिली. आणि तू मी काय करतोय? तू पाठवतोय 5-50 रील मला आणि मी पाठवतोय 5-50 रील तुला. चालू द्या, लावा ताकद. काय बघतो? माझ्या बापाकडे एवढा पैसा आहे ना, मी 4 व्हीलर घेऊन चहा प्यायला जातो. सांग भाऊ. अरे भाऊ, माझ्या बापाकडे तर एवढा पैसा आहे ना, मी ज्या कलरचं शर्ट घालतो ना त्या कलरची 4 व्हीलर घेऊन फिरायला जातो. याला बघ माझा बाप गायच्या पाण्याला. कहाँ गई थी दिन भर? ब्यूटी पार्लर गई थी. कहीं को गई थी? तेरी बैनर लगाने गई शहर में पूरे. क्या लोग आ रहे हैं बाहर गांव से तेरे को देखने के वास्ते? ताजमहल देखे जैसा. पार्लर गई थी, क्या की गई थी? थ्रेडिंग कराने गई थी. वो क्या रहता है? थ्रेडिंग, भुइयों के बाल बड़े थे. कितना बड़े थे? इतना बड़े थे क्या? हाथ भर? तुमको नहीं लगता मैं सच सवर के अच्छी दिखना, मेकअप करना? यदाक तू कितना भी अच्छी दिखी और कितना भी खराब दिखी तो मैं तेरे को देखने वालू. बाहर गांव से लोग नहीं आ रहे तेरे को देखने के वास्ते टिकट निकाल के. आज इन्हें कैसी दिख रही है सिंगी बाबा, जाके देख के आना क्या किया. ऐसा नहीं बोल रहे लोग. तुम आपको नहीं लगता ये क्या पहन के आया ऐसा? वड़नी बिड़नी नहीं रहती क्या इस पे? नहीं रहती इस पे वन्नी. कहीं को नहीं रहती? वो दुकानदार ये ड्रेस की वड़नी बचा के क्या काउंटर पूछने वाली क्या? नहीं रहती वड़नी. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार. देखा जो तुझे यार दिल में. वड़नी के ड्रेस आपण तिच्या. माझ्याकडे जर पैसे असते ना तर तुला घरातून उचलून आणलं असतं. अरे तुझ्याकडे जर पैसे असते तर मी स्वतःच आले असते. आयुष्यात एवढं नाव करणार सासूच काय आखी सासरवाडी म्हणली पाहिजे. दाजी दिग्गज भेटलाय. चार दिवस तेच कपडे घालून कपड्याचा उठलाय वास. 4 दिवस एकच कपडे घालून कपड्याचा उठलाय वास. आणि भाऊ काय म्हणतो, किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बस. आयुष्यभर सिंगल राहील पण रील्सवर नाचण्याची पोरगी कधीच घरात आणणार नाही. कारण मला घरात संसार करायचा आहे, तमाशा थिएटर नाही. दोन दिवस तिच्या सोबत काय गोड बोललो तर तिला वाटलं मी तिच्या प्रेमातच पडलो. अगं जा वासडे, आंघोळ करून ये. दीदी संध्याकाळचा भात सकाळी गरम करून खाते, अजून इंस्टाच्या बायोला काय टाकते, आय एम पिझ्झा लवर. एक मच्छर माणसाला रात्रभर झोपू देत नाही आणि एक पोरगी माणसाला जिंदगीभर झोपू देत नाही. असली तरी टेन्शन आणि नसली तरी टेन्शन. माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते, नाहीतर महागडी असते, किंवा मग लग्न झालेली. अय मित्रा,
फक्त प्रेमात हारलाय रे तू, ते फक्त एक वेळेस. एवढ्या लवकर हार मानतो काय? उठ आणि तयारीला लाग. दुसरी पटव, ती पण तिच्यापेक्षा क्वालिटी. काय तुला काय सोनं लागलंय का? तुला काय सोनं लागलंय का? तुला काय सोनं? मुली 300 रुपयाची सँडल घेतली तर पूर्ण गल्लीत सांगत फिरतात आणि मुलं 1000-2000 रुपयाची दारू पिऊन गुपचूप घरात झोपून राहतात. संस्कार हो, बाकी काय. मला प्रेमाबद्दल काहीतरी टिप्स दे ना. आहेस तरुण तर घे प्रेम करून, नाहीतर जाशील मरून आणि पाशील वरून. अरे पण ती गेली ना दुसऱ्याचा हात धरून. माणसं शोधून शोधून सुंदर बायका आणतात आणि लग्न झाल्यावर लेकरं बापावर जातात. याला काय अर्थ आहे? मित्रांनो, एखाद्या पोरीला प्रपोज करायचं असेल ना ते एप्रिल महिन्यात करा. म्हणजे कसं, पटली तर कुल, नाहीतर एप्रिल फुल. घे मग फुल फुल येऊ. बायकाला खुश ठेवायला 3 प्रकार. तू काला पाहतो? तुझा लगीन झालाय का? ती म्हणली होती धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना. आमचा गाणे एवढा दम्मान गेला का तिला 2 पोरं झाले डायरेक्ट. हा, जीवनात जन्म घेऊन तुला काही फायदा झालाय का? काहीतरी नाव कमवून दाखवून असं काहीतरी कर ना, जेणेकरून तो नाव निघन. तू जन्म घेऊन भाड्या पृथ्वीवर बोज आहे, बोज. तू काहीच केलेलं नाहीस आतापर्यंत, काहीच. नुसतं भाकरी काढलेस. धान्याचा तुटवडा निर्माण केला, धान्याचा तुटवडा फक्त तो. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयटम न धोका दिला तर आपल्या भारत देशाचा एवढा विकास झालाय बघा. आता चपात्या कराय मशीन, चपात्याचा उंडा कराय मशीन, कशाची पण मशीन निघाली. मी तर म्हणतो काही दिवसांनी अशी मशीन निघन, पाहुणा घरला आला की हातपाय धुवायला लावायचे आणि मशीन मध्ये घालायचं, तिकून जेवणच निघाला पाहिजे. लोक प्लॅन बनवतात आणि मग फिरायला जातात, पण आमचं तसं नाही आहे. आम्ही प्लॅन बनवतो मग कॅन्सल करतो. हा, आपला पॅटर्नच वेगळा आहे. माझ्या भावाला जी पाहिजे ती मिळत नाही आणि दुसरीच म्हणते तुझ्याशिवाय करमत नाही. हो काकू, तुमच्या ते लाडक्या बहीण योजनाचे पैसे आले. पाऊस झालं म्हणतात. काल कुठं झालं पाऊस? श्वसनाचं करार काल दिल्लीला गाड्याचा पाऊस आला. काल महाराष्ट्र पंढरपूर कोरलं होतं. मित्रांनो, काल मुंडेकर वाढलेले होते. मला 600 मीटरचं गार सुटल्यानं काल 27 नद्यांना पूर आला. यवतमाळ, बुलढाणा, आंबेगाव. जय हिंद, जय महाराष्ट्र. घरी दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले. कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नशेत त्याच्या बायकोला म्हणलं, ए बाई लांब हो, माझं लग्न झालंय. खरं सांग भावा, 8वी-9वीतल्या पोरी पटून स्वतःला रोमियो समजतो ना? मी घरात लव्ह मॅरेजचा विषय काढल्यावर माझ्या घरचे तुम्हारे हिस्से की जमीन और जायदाद उठाओ, इसे निकाल जाओ यहाँ से. काल रात्री मी त्याला मेसेज केला, तुला झोप महत्वाची आहे का मी? त्याने सकाळी उठून रिप्लाय दिलाय, तू. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.